हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, एका नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि किती काही केलं तर आता सगळं काही विसरलं जाणार असं तर म्हणताच येत नाही, कारण आठवणी ह्या क्षणोक्षणी मिनटाला येतच राहतात. प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे त्या बसत होत्या, जे ते बोलत होत्या, त्या थोडे दिवस गोष्टी म्हणजे सतत मनामध्ये येत राहणार. आवाजाचा भास होत राहणार कंटिन्यू. असा स्वाती भारती असा म्हणलेला आवाजसुद्धा कानामध्ये असा घुमतो, जसं की अक्कांनी आवाज दिलाय असं वाटतं. कारण त्यांच्या तोंडात कंटिन्यू आमच्या दोघींचे नावं दिवसभर होतेच. काही लागलं की त्यात आम्हाला आवाज देऊन सांगायचे की मला पाणी आणा, मला हे आणा, मला ते आणा, मला फ्रूट कापून द्या. आणि एखाद्या व्यक्तीची सवय झालेली असली तर मग ते विसरणं थोडंसं हे होतं. आता दुःखातून सावरायला थोडासा वेळ लागतो कुठल्याही गोष्टीला. वेळेबरोबर दुःखही थोडं हे झालं जातं. जसं की हिंदीमध्ये एक म्हण आहे पहा, की वक्त हर किस्म के जख्म की दवा होती है. आपण ऐकतो मूवीजमध्ये. तर मग थोडंसं त्या गोष्टीला वेळ लागणार आहे. पण चला, आज ना सकाळ म्हटलं मस्त अशी डाळ पालक बनवावं. आमच्या अक्कांना ना ह्या अशा हिरव्या पालेभाज्या, अशा हटेव भाज्या, याला हटेव भाजी म्हणलं जातं पहा गावाकडच्या भाषेमध्ये. तर ह्या अशा भाज्या त्यांना फार आवडायच्या. शेपूची भाजी झालं, मेथीची भाजी झालं आणि पालक, अशी डाळ पालक त्यांच्या खूप आवडीचे पदार्थ. आता असं काही बनवलं तरी पण मग लगेच एक पटकन लक्षात येतं की हे आवडत होतं, ते आवडत होतं. एखादी गोष्ट जसे मक्काची कणीस, भुईमकाच्या शेंगा, असं बरंच काही घरात आलं की त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू त्या पाहिल्या की लगेच म्हणजे मनात येतं की अक्कांना हे आवडत होतं, अक्कांना ते आवडत होतं. आता इथं सकाळ थोडेसे मखाने मी फक्त 1 चमचा तुपामध्ये आणि मीठ आणि थोडासा लाल तिखट टाकून फ्राय केले ते. नाश्त्याची तयारी पण तिकडं झाली होती. थोडंसं काकडी आणि बीट पण कट करून ठेवलं होतं. ध्रुवला आमच्या काकडी फाडावरती येता जाता. बीट खायला कोणी नको म्हणतं, पण 2-2, 3-3 पीस जरी दिले, कारण त्याच्या इतकं हेल्दी काहीच नाही. बाकीची सगळी कामं आवरली. जसं की तुम्ही हे क्लॉथ स्टँड पाहिलं असेल ताईंनो, खूप दिवसापूर्वी कपाटामध्ये पार्टिशन करण्यासाठी मी ह्यांना म्हणत होते. तर हे म्हणले ऑनलाईन मी अशा पद्धतीचं एक स्टँड पाहिलेलं आहे याच्यावरती, इंस्टाग्रामवरती, तर ते तुला मागवून देतो. तर आता हे त्याच्यानंतर एक 5-6 दिवसांनी अक्कांचं असं झालं, मग ते स्टँड तसंच पडलं होतं. मी काय लावलं नाही, काय नाही, कपाटामध्ये काहीच नाही. सगळे घरं वगैरे आपल्या हिंदू याच्यामध्ये पहा 13वा झाल्याच्या नंतर घरात कोणी वारलं की आपण सगळी घरातली वस्तू सगळं वॉश करतो. भांडी धुण्यांपासनं घरं पुसतो. सगळी साफसफाई आमची स्वातीची आणि माझी चांगली 5 दिवस चालली होती. अगदी सगळं स्वच्छ धुवून काढलं. त्यावेळेस पाऊस पण नव्हता, बरं झालं. आणि छोट्या मोठ्या वस्तू अशा ज्या राहिल्या होत्या त्या सगळ्या करून घेतल्या. मग आता हे स्टँडमध्ये कपडे हे लावायचे राहून गेलेले होते. हे स्टँड कसं जोडायचं काय मी काहीच पाहिलं नव्हतं. तर मग म्हटलं आज थोडासा वेळ आहे तर चला पाहावा. तर आता हे अशा पद्धतीचं प्लास्टिक स्टँड आहे, जे की कपाटामध्ये पार्टिशन करायला येतं. आता मी तर याच्या अगोदर नव्हतं पाहिलं, मला माहीत पण नव्हतं की अशा पद्धतीचं काही स्टँड आहे. पण ह्यांनी पाहिलं होतं तर त्यांनी मला मागून दिलं, कारण रोजचीच किचकिच असायची. कितीही रोजच्या कपडे व्यवस्थित घड्या घालून ठेवायचा प्रयत्न केला ना की ते 2-3 दिवस कपाट तसं राहायचं आणि परत सौंसारखंच व्हायचं. त्यामुळे म्हटलं मग पाहूयात आता किती कायाचा कसा रिझल्ट येतो. तर एक साईड मी जोडून घेतली पहा, परत दुसरं जोडते. अशा पद्धतीची वर हँग करायला अशा पद्धतीचं हे दिलेलं आहे. आता दिसताना तर हे थोडंसं असं जाड हेवी कंटक दिसतंय, पण ज्यावेळेस सगळे कपडे सगळे ड्रेस मी याच्यात सेट करून त्यावेळेस आपण पाहूयाचं फायनल लुक कसं होतं, किंवा मग दिसायला कसं दिसतं, किंवा हे सक्सेसफुल आहे की नाही. आता मला कुठेतरी हे 50% सक्सेसफुल वाटत नाहीये, पण पाहूयात आता. ठेवल्याशिवाय केल्याशिवाय समजणार नाहीये. आता ह्याला मी रिटर्न पण करू शकत नाही, कारण ह्याला मागून आता 1-1.5 महिना म्हणजे महिना आणि वर एक 10 दिवस झाले असतील. आता याचं रिटर्नचं टायमिंग पण संपलाय, त्याच्यामुळे आता याला मी रिटर्न पण देत नाही. मग म्हटलं पाहूयात काय होतं कसं होतं. जर झालंच व्यवस्थित, अडकलेच गेले याच्यामध्ये व्यवस्थित, तर जोपर्यंत चालेल तोपर्यंत ठेवल, आणि मग नंतर ज्यावेळेस खराब होईल, तुटण्याजोगं तर नाहीये हे, पण पाहू काय होते काय नाही. जोडायला पण सोपं आहे. खूप सारे हे असे पार्ट्स दिलेले आहेत, फक्त क्लिपांनी अटॅच करायचं. आता खरं तर ना हे ना 4 पदरी म्हणजे याच्यामध्ये भरपूर दिलेलं आहे, पण तेवढी 4 कप्पे, पण तेवढी कपाटामध्ये आमच्या हाईट नाही आहे. 3च कप्पे, 3च लेअर याच्या होतील मला असं वाटतंय. मग आता केल्याच्या नंतर ते समजेल काय कसं. आणि 2 आहेत पहा हे अशा पद्धतीचं इथे मी जॉईंट करून ठेवलंय. तर आता इथं किती माझे लेअर झालेत, फक्त 2च झालेत आणि वरचा एक झालाय.
मग आता याचा एक पार्ट खाली आणखी उरलेला आहे, म्हणजे 3 लेअर होते आणि वरती छोटं मोठं काही आपल्याला समजा सॉक्स वगैरे, रुमाल वगैरे, स्कार्फ वगैरे ठेवायला. ते अशा पद्धतीचे 2 पहा सेक्शन तयार झालेले आहेत, म्हणजे 4 सेक्शन आणि 2 उरलेले आहेत. हे पहा एवढी जी कपाटाची हाईट आहे ना ही एवढी आहे. आणि जो रॉड आहे ना म्हणजे त्याच्यामध्ये 3 बसतील, पण रॉड खाली थोडा असल्यामुळं सगळं काही बसणार नाही. तर हे सगळे कपडे मी याच्यामधले काढून फेकलेत बाहेर. कितीही व्यवस्थित ठेवलं ना ते तसेच व्हायचे, वेळेवरती मिळत नव्हते, मग सगळे काढून टाकलेत. आणि जर 3 बसले असते ना, इकडनं 3 आणि तिकडनं 3 म्हणजे 6 जर झाले असते कप्पे करायला तर बरेचसे त्याच्यामध्ये ड्रेस बसले असते. पण वरचा जो हँगिंग रॉड आहे कपड्यांचा तो थोडासा खाली आहे, हा रॉड म्हणते मी, त्याच्यामुळं मग तिथं मला हे करता येणार नाही. पहा अशा पद्धतीने मी हे दोन्ही याच्यामध्ये हँग करून दिलेत. तर आता 4 कप्पे इथं तयार झालेले आहेत. वरचे जे आहेत त्याच्यामध्ये पण मी छोटं मोठं काहीतरी ठेवू शकते, समजा रुमाल, सॉक, छोटं मोठं काहीही ओढण्या वगैरे. पण हे बघा असं झोका खेळते. खालची ही एवढी जागा उरलेली आहे कारण पूर्ण त्याच्यामध्ये बसतच नाहीये. मग आता 2 ते तसेच राहिले. मग आता अशा घड्या घालून मी याच्यामध्ये ठेवून सेट करून पाहते, पण हे हलतंय डुलतंय, चांगलंच झोका खेळतंय. मला तर काही सक्सेसफुल आयडिया वाटत नाही ही. आता इंस्टाग्रामवरती दाखवताना इतकं छान दाखवलं होतं, त्याच्यामुळे तुमच्या दाजींनी मागवलं. पण आता पाहूयात, ठेवल्याच्या नंतर चला 1-2 महिने जरी गेले तर, नाही तर मग शेवटी बघूयात नंतर मग फर्निचरचंच थोडंसं प्लायचंच हे टाकून घेऊ. म्हणजे कंपार्टमेंट केले की कपडे भरपूर बसणार याच्यामध्ये. आणि असं किती ढिगारा लावला तरी कपडे याच्यात व्यवस्थित बसणार नाहीत, ते पडतातच. पण कप्पे असले की भरपूर कपडे बसतात. ते आता हे मी याच्यामध्ये ड्रेस असे ठेवले ना की ते मला कुठंतरी मागून पडल्यागत, किंवा पहा सगळे मी सेट केले पण हे मधलं जे आहे ना ते झुकतंय, बेंड होतंय. हे पहा हे अशा पद्धतीने बेंड झालंय. हे म्हणल्याच्या नंतर एवढी काय क्वालिटी याची हे नाहीये, दिसताना एकदम हार्ड दिसलं ठीक आहे, पण हे बेंड झाल्याच्या नंतर मग ते लुक थोडंसं खराब होतं. पण चला चालू काम माझं झालेलं आहे. कपडे ठेवल्याच्या नंतर ते काय हालत वगैरे नाहीये. पण बॅक साईडने जी थोडीशी जागा आहे ना, पूर्ण जर कपडे मागं प्रेस केले तर मागं पडतील. म्हणजे हे एक आहे, घेताना व्यवस्थितच घ्यावे लागतील, परत ठेवताना व्यवस्थित ठेवावे लागतील. पण चला पहिल्यापेक्षा तर व्यवस्थितच झाले. म्हणजे डेली यूजचे जे पण ड्रेसेस आहेत ते इथे व्यवस्थित बसलेले आहेत. आणि कपाटात राहणार डेली यूजचे जे कपडे आहेत तिथंच होतो, बाकी दुसरीकडे होत नाही. आपण ज्या साड्या घालत नाही ते व्यवस्थित हँग वगैरे करून ठेवलेले असतात, नवीन कपडे ते पण व्यवस्थित ठेवलेले असतात. पण जिथं डेली यूजचा हात असतो ना आपला, रोजचा जिथं हात जातो तिथं कायम कपाट असतं, व्यस्त असतं. माझं तर कायम असतं, किती आवरलं तर 2 ते 3 दिवसात लगेच परत पुन्हा ते येतं. शॅडो बघा कसा खेळतोय आमचा इथं खाली. आता हे 3 कप्पे खालचे आवरायचे ते तर चला त्याच्यानंतर सकाळचे कामं सगळे आवरलेत. आणि म्हणलं जरा आता इकडं चंदन कस्तुरीला जाळीमध्ये कोंडत असतो. हे पहा, कारण आता पावसाचे दिवस चालू झालेत आणि रात्रभर इतके भिजतेत ते दोघं पण. आणि मग दारामध्ये पोर्चमध्ये येतात, तिथं थांबतेत, सगळी घाण करून ठेवतेत, म्हणजे खराब करतेत सगळं. सकाळी उठलं का मग लगेच रोजच ते धुवायचं. त्याच्यापेक्षा मग आता इथं या जाळीमध्ये रोज त्यांना कोंडतो, म्हणजे पावसाही नाही लागत आणि ते म्हणजे व्यवस्थित राहतात. हा, म्हणजे 1-2-3 दिवस त्यांच्या पाठीमागं आम्ही पळून त्यांना पकडून त्याच्यामध्ये टाकलं. नंतर मग थोडंसं घेरलं, इकडून एक माणूस इकडून एक माणूस, म्हणजे 1-2 असं हे केलं का बरोबर त्याच्यामध्ये जातात मग. आणि आता पाऊस झालाय बऱ्यापैकी, त्याच्यामुळं गवत इतकं उगायला लागलेलं आहे ना याच्यामध्ये सगळं. तर आता बघू, औषध मारू, नाहीतर मग खुरपून घेऊ, नाहीतर मग ट्रॅक्टर घालू मध्ये. तर त्याच्यामुळं सगळं हे क्लिअर होऊन जाईल. आता हे का भरपूर दिवसापूर्वी बघा, म्हणजे 6 महिन्यापूर्वी तुमच्या छोट्या फौजींनी भेंडी लावलेली होती. हे जे मध्ये दोन्ही झाडांच्या मध्ये स्पेस आहे, या स्पेसमध्ये तर ती रोपं म्हणजे आपाप पावसाने उगून निघलेत बघा भेंडीचे सगळेच. तर बघू आता आली ती काय त्याला भेंडी काय माहिती. आता काय झालं, ऍपल आल्या काय? जसं की तुम्ही अक्कांच्या जायच्या आधी व्हिडिओ पाहिला असं, ऍपलच्या झाडाला बरेचसे ऍपल आलते. त्यातले आता थोडेसेच राहिलेत, बाकी सगळे पक्ष्यांनी खाल्लेत, कुरतडलेत, काही आहेत पाठीमागं. कालचा व्हिडिओ पाहिला असेल बऱ्याच ताई दादांनी, तर तो कालचा व्हिडिओ आपल्या अक्कांच्या निधनाच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता, तो पाहिला असेल तुम्ही जो. तर त्याच्यात तुम्ही पाहिलं अक्का किती छान अशा व्यवस्थित बोलत वगैरे होत्या. म्हणजे एकदम असं वाटलं पण नाही आम्हाला की त्यांच्याबरोबर असं काही होऊ शकतं म्हणून. आणि दुसरी एक गोष्ट की व्हिडिओ थ्रू अक्का आम्हाला कधी पण पाहायला मिळतील. म्हणजे आता समजा सगळेच काही यूट्यूबवर व्हिडिओ बनवत नाही, पण आजकाल व्हिडिओजमुळं, मोबाईलमुळं आपल्याला म्हणजे असं गेलेलं माणूस सुद्धा कधी पण 10 वर्षांनी 15 वर्षांनी, आर्यांची मुलं जरी म्हणले की मला तुमची पप्पा आजी कशी होती पाहायची म्हणलं, तरी आम्ही व्हिडिओ उघडून दाखवू शकतो की अशा होत्या. फोटोमध्ये तर मेमरीज राहतात, पण असं लाईव्ह पाहण्यात खूप म्हणजे वेगळा आनंद आहे. एक आम्हालाच असं पाहिल्याच्या नंतर इतकं बरं वाटलं, असं वाटलं सुद्धा नाही की ते सोडून गेलेलं आहे. तर असं वाटतं आता सुद्धा आमच्यातच आहे जुने व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर.
तर चला बघा, पावसामुळं झाडं खूप आनंदी झालेले आहे, आमचं सगळं वातावरण सगळं आनंद झालंय बघा. चिमण्या हे बघा, आवाज बघा, भांडू नका, भांडू नका, कशावरून भांडताय तुम्ही? बापरे बापरे, हे बघा किती भांडताय ते. मी जवळ आले, गेल्या सगळ्या उडून, तरी भांडताय तिथे बघा. हा बघा 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 आता, बापरे. बायांनो, अगं नका भांडू, यांना तांदूळ आणून टाकू, मग नाही भांडायचा. हा तसं असन काय, आता त्यांनाच माहिती. हा 7-8 जणी येतं बघा, चिमण्याच शांत झाल्यात बघा. चल ऍपल तोडू, मग जेवढं आहे तेवढं. लय हिरवे आहेत पण ताई ते नाही, असेच चांगले लागते. का इकडे रेड होऊन इकडे बघ, हे बघ. हा बघा, आता याला औषध वगैरे काही जर मारलं असतं ना, तर मग हे बऱ्यापैकी जसे आपण मार्केटमध्ये आणतो तसेच मोठे मोठे झाले असते. पण आपल्याला मग छोटेसे, हे जास्त मोठे नाही होते, जास्तीत जास्त एवढं. मग हे वेगळा प्रकार आहे का काही? वेगळा प्रकार. ते एवढे मोठे ऍपल आपल्या इथे येतच नाही, ते काश्मीरच साईडला. त्याला वातावरण पण तसं लागत असं. फवारण्याचं खाऊच तर चांगलंच आहे ना कधी पण. वरती पण आहे, तर पण चिमण्यांनी कुरतडलेले खाऊ दे त्यांना. जे जे चांगले चांगले 2-3 तोडते फक्त. तिकडे पलीकडे थोडा मोठा बंद पाहिला होता मी, गुच्छ. पण छोटे आहेत हे अजून. हे काय पण चांगलं फुटलंय आता पावसामुळं, नाहीतर पानं ते कमी झालते याचे. वरती पण आहे, पण हिरवेच आहे. म्हणजे ऍपलचं झाडाचं पान बघा अशा पद्धतीचं असतं. तर ज्यांना झाड पाल्यामधलं सगळं माहिती असतं त्यांना बरोबर कोणतं झाड कशाचं हे ओळखतं. जसं की माझ्या मम्मीला कुठलंही झाड बघितलं का ती लगेच सांगणार हे झाड याचं आहे त्याचं आहे. म्हणजे औषधाच्या बाबतीत पण आणि हा सगळे. कारण ते जे पप्पाच आहे ना माझ्या मम्मीचे वडील ते झाडपाल्याचे औषधं बनवायचे, म्हणजे असं घरी आयुर्वेदिक औषधं बनवून बऱ्याच लोकांना फ्री उपचार करायचे ते. त्याच्यामुळे शुगरचं औषध सुद्धा तिला माहिती आहे. बऱ्याच लोकांना आपण सांगितलं आपल्या व्हिडिओ थ्रू, बऱ्याच ताईंना त्याचा फरक पण पडलेला आहे. 100% त्याचा फरक सुद्धा पडतो. फक्त कंटिन्यू ते औषध घ्यायचं. आता बाकीचे लई वरती जाऊ दे असू. तर बघा एवढे ऍपल निघलेत, म्हणजे 4-5-4च येतं. आता चवीला कसे लागतात काय माहिती. गोड आहेत, मी खाल्लेले. हा तर चला 2 दिवसाच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी, म्हणजे तुम्ही सगळेजण एवढे इतकी आमची काळजी करतात हे पाहून अक्षरशः म्हणजे खरंच असं वाटतं की म्हणजे आम्ही काहीतरी खरंच तुमच्या सगळ्यांचं एवढं मन जिंकलेलं आहे. कारण तुम्ही सगळेजण एवढं सपोर्ट करता, पॉझिटिव्ह कमेंट करता. सगळ्यात ताई म्हणतात काळजी घ्या काळजी घ्या, आणि स्पेशली बाबांसाठी तर सगळ्यात जणी सांगतात बाबांची काळजी घ्या. आणि खरोखर म्हणजे अगोदर तर आम्ही घेतच होतो, पण आता म्हणजे असं वाटतं की त्यांच्यासाठी काय करावं आणि काय नाही. कारण बाबांची तुम्ही सगळ्याजणी सांगितल्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांना. म्हणजे त्यांची काळजी तर आम्ही म्हणजे मनापासून म्हणजे भरपूर करतोय, आणि इथून पुढं पण करणारच आहे, त्याच्यात काही डाऊटच नाही. आणि राहिला प्रश्न तर तुम्ही म्हणतायत की बाबांना दाखवा, तर सध्या बाबा 3-3:30च्या सुमारास म्हणजे येतील इकडं, खालच्या घरी जाते तिथं. हा तर मग आल्याच्या पुढं तुम्हाला बाबा पण दाखवू. कारण आता सध्या त्यांची तब्येत पण खराब झालेली आहे थोडीशी, नाही का. आता ते वगैरे सुरू केलं नाही, सुरू झाल्या. त्यांना एक गुळी सुद्धा नव्हती, बिचारे बसायचे 2 जण. आम्ही जरी आमच्या कामात असलो तर दोघं एक विरंगुळा होता, मन रमायचं, भांडायचे. पण कधी आमच्या अक्का थोड्या होत्या भांडकुदळ, त्यांच्या बरोबर मग त्यांच्या दोघांची भांडणं पण व्हायची. भांडणं झाली की परत लगेच थोड्याच वेळाने बाबा बोलायचे, गप्प झाले की लगेच मग अक्काच परत होऊन बोलायचे की भाऊ चहा प्यायचा. भाऊ म्हणायचे त्या बाबांना आमच्या, चहा प्यायचा का तुला, चहा ठेवायला लावू का. म्हणजे त्यांना असं लगेच 2 मिनिटात पस्तावा पण यायचा बाबांसंग भांडणं म्हणजे का, बाबा हेच तू उठत नाही, चालत नाही, तू व्यायाम करत नाही, एका जागेवर बसती. मग असं बोलले बाबा की अक्का लगेच मग त्यांना म्हणायचं तुला काय माहिती मला काय होतंय, मला असं होतं, मला तसं होतं. त्याच्यावर त्यांच्या दोघांची 1-2 मिनिटं छोटं टॉम अँड जेरी टाईप असं भांडण व्हायचं. आणि 5व्या-10व्या मिनिटाला तर लगेच परत क्लिअर, म्हणजे असं त्यांचं चालायचं रोजच. आता एकदम शांत. तरी पण टीव्ही वगैरे आम्ही कीर्तन लावून देतो, कुठं काय मराठी कॉमेडी मूवीज लावून देतो विरंगाळा होण्यासाठी. नाही ते टीव्ही वगैरे बघत नाहीत. त्यांच्या रूम मध्ये होता तरी पण ते नव्हते पण मग आता हे असं झाल्यापासून आम्ही कीर्तन वगैरे लावून देतो ना इंदोरीकर महाराजांचं वगैरे, तर मग बसतात, थोडा त्यांचा विरंगुळा होतो. आणि मग म्हणजे त्यांच्या रूम मध्ये नाही झोपू देत त्यांना. आता इकडंच आम्ही मुलांच्या रूम मध्येच झोपतात ते बेडवर इकडे एकटेच. कारण त्यांना तिथं करणारच नाही, कारण ते 2 जण झोपायचे, बाबावरती झोपायचे आणि अक्का खाली झोपायच्या. मग ते एकटं म्हणलं अजून जीवाला खातील म्हणून इकडं आतमध्येच झोपतात. आता इथे टीव्ही वगैरे पाहतात.
मग आता चला आता विसर थोडाफार पोडूस तर सगळ्यांनाच थोडं हे होणार आहे. आपण शेवटी आता त्यांच्या पोटचा गोळा होता, आपलं काय आहे, आपण किती मनातून सगळं दुःख आहे, पण आई बापा जितकं दुःख कुणालाच नसतं. तर आता त्यांना त्यांच्या वयामध्ये ह्या वयामध्ये तसा धक्का बसलेला आहे. जेवढं होता होईल तेवढं आम्ही त्यांना त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. बाकी आता हळूहळू तर होईनच मग, आहे की नाही. हो मग काय, चला आता पुढची कामं लागावं लागन, सुरुवात करावं लागन. आज दळणं वगैरे काढायचे. प्रत्येकाला आठवणी ती अक्काची, हा. दळण काढायचं असतं. आमच्या अक्का आता एवढ्यात नव्हत्या करीत, पण भरपूर वर्ष झाली मला जसं आठवतं की आम्ही कधी दळण नाही केले बरं का. त्यांना दळण करायला फार आवडायचं. काढलं की लगेच म्हणायचे पूर्वी मी करते, बसल्या बसल्या तुम्ही करा तुमचे काम. पण म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये तेच करायच्या दळण, आम्ही कधी केलेच नाही. पण नंतर एवढं वर्ष झाले मला नाही आठवत मी कधी दळण केलेलं, कधीच नाही आठवत का मी कधी दळण केलंय म्हणून. पण आता एवढ्या 3-4 महिन्यामध्ये नव्हतं जमत त्यांना, तर मग आता आम्ही एवढ्यात दळण करायला लागलो होतो. नाही तर त्या कवर बसणार त्या दळणाला घेऊन एक ना एक खडा वगैरे काढणार. म्हणजे आता प्रत्येक अशा गोष्टीला आठवण येते. पण आता तर त्याला चला, दिलंच नाही. पावसाचं वातावरण झालंय, मध्येच आभाळ येते. पाऊस आता म्हणजे भरपूर झाला त्या मानाने. सगळीकडे पाणी पाणी झालं. तळे सगळे भरलेत, ओढे पण व्हायला लागलेत. तर पहा आमचं ध्रुव बाळ घरीच आहे. घरी म्हणजे काय, अजून त्याचं स्कूल ओपन झालंच नाही, 25 तारखेच्या नंतर होणार आहे. वास घेतला नको म्हणतोय. आणि रुद्र जायला लागलाय स्कूल मध्ये आता 1-2 दिवसापासून. पाऊस येणार आहे. पाऊस येणार 100%. तर चला. अरे ध्रुव नको येडेवाणी करू बाळा. ध्रुव आमचा बघा दळण करून देत नाही. कायम दळण करायला लागलं का, अक्का होता त्यावेळेस पण तसाच करायचा. त्यावेळेस छोटा होता तर डायरेक्ट दळणाच्या याच्यामध्ये बसायचा, दोन्ही हातामध्ये आपले गहू घ्यायचे आणि वर फेकायचे असे. म्हणजे इतका येडेवाणी करायचा. त्या जोपर्यंत दळण होतं तोपर्यंत माझ्या नावाने वाढायच्या. स्वाती नव्हतं म्हणता येते, सोते त्याला बघ तो लय येडेवाणी करतो. आणि आता काय ऐकतच नव्हता. आणि आणखी पण असंच करतो, जेव्हा जेव्हा त्याला वाटेल ना ते दळण करते, त्याला आवाज आला का ती येणार म्हणजे येणारच. कारण त्याला मातीची इतकी आवड आहे खेळायची, त्याच्यामुळे त्याला दळण करायला बसलं का तो ऐकतच नाही. आता सगळ्या याच्यामध्ये बघा त्यांनी सगळं एरोप्लेन लपवले. तेवढा अजून काढ, किती लपवलेत काढ, किती लपवलेत आहे ना अजून. सगळे लपवलेत. मग सापडायचं, मग सांडवायचे, असं करत असतो. आईला बोलू का, मार देईन मग आई तुला. मग ती करू नको, त्याच्यात सगळं हे असतं. सरक बाजू सरक, तू करून दे मला आवडत. तूच लपवलाय आता, बस सापडत. आता अख्खं दळण होस तर असंच करणार. दाखव तिकडं एरोप्लेन किती सापडवले. मला म्हणतो बघ सरप्राईज मिळालं आणि मला याच्यात एरोप्लेन सापडले, असं करतो. घे ठेवून मस्त. तर त्याच्यानंतर बघा दळण करता करताच बाबा आले. तर बाबांना सगळ्यांना पाहायचं होतं. तर बाबा मला सांगा, तुम्ही दळण करताना तुम्हाला अक्काचं ध्यान झालं का नाही, मला सांगा. झालं का नाही? कारण की दरवेळेस अक्का दळण करायचं ना तर त्यांच्यासोबत बाबा हे असायचे, दोघं मिळून करायचे. बाबाला भलेही नका का दिसाना, पण तरी पण ते आपलं कुठं काड्या काढ, कुठं काय कर, ते करायचे दोघं मिळून. मग गप्पा मारणार, मग ते करणार. हा बघा, आहे का, मी म्हटलं ना खरंच ध्यान झालं म्हणते ते. हा बाबा म्हणते तू शाबूत ओळखलं. कारण मला माहितीये, कारण दोघं करायचे म्हणल्यावर त्यांना 100% ध्यान झालं असतं. का शिंदू असती, ती शिंदू म्हणायची अक्काला, तर आम्ही दोघं बसून दळण करायचं असं त्यांना आठवण झाली असं. तर तुम्हाला बघायचं होतं बाबा सगळ्यांना. अक्का त्या बाबाला आतापर्यंत म्हणजे कधीच कुठल्याच प्रकारचं बीपी नाही, शुगर नाही, गुडघे दुखत नाही, कधी दाताचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एकदम तंदुरुस्त येतं, एवढं वय झालंय तरी पण. पण अक्का जशा गेल्यात तसं म्हणजे त्यांची तब्येतच एकदम खालावली, खराब झाली. म्हणजे गोळ्या, आता बीपी त्यांचा चांगला वाढला होता, हॉस्पिटलमध्ये नेले आणि चक्कर वगैरे यायला लागली. आता थोडं जरी चाललं तरी पण त्यांना लगेच चक्कर येते. सांगा बाबा. पण मला चक्कर यायला लागली. आता बरे सलाईन वगैरे लावली होती एक दिवशी, घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये दिवसभर ऍडमिट. मग सलाईन वगैरे काय असेल ते ग्लुकोज बरंच काय काय डॉक्टरने दिलं, देतो आता. आणि बाहेर बसून दळण करायचे. फरक पडला ना बाबा आता. मग द्यावं लागत होतं, मला जाता नाही येत. जातो किती हात बरे घालतो. हा आता म्हणजे एक काल परवापासून एकदम व्यवस्थित फरक पडा. मला ते जाणार ते मेले ते मला ते कस का नाही गळ्यान झालं खरं. बाबांचा एक मुलगा पण बाबांच्या आधीच गेला बरं का. बाबांचा म्हणजे छोटा मुलगा, मोठा आहे
धाकटा मुलगा गेला, बाबांचे 2 नातू, म्हणजे 2 मुलं आणि 2 मुली असं बाबांना होतं. आणि जसं की कालच्या व्हिडिओ मध्ये पण म्हणजे सगळ्यांना 80% सगळ्यात जाता रोज आपले व्हिडिओ बघतात, त्यांना माहिती बाबा कोण लागते. तर आणि पण थोडं म्हणजे 10-15-20% नाही माहिती. तर काल विचारलं होतं, मी कमेंट वाचली की बाबा म्हणजे तुमचे कोण आहेत. तर आमचे आज सासरे आहेत, म्हणजे आमच्या ज्या सासूबाई होत्या त्यांचे वडील आहेत ते, म्हणजे आज सासरे आहेत आमचे. तर म्हणजे त्यांना 2 मुली आणि 2 मुलं. तर मग त्यांचा एक मुलगा वारला. खूप याच्यामध्ये गेलता. त्याच्यानंतर नातू गेला एक, म्हणजे मोठ्या मुलाचा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये, जसं की सांगितलं होतं आम्ही बघा अगोदर, तुमच्या दाजींचा त्याचा ऍक्सिडेंट झाला. तुमचे दाजी देवाच्या कृपेने वाचले, पण तो त्याच्यात एक्सपायर झाला. परत पुन्हा बाबांच्या नातवाचा परत एक मुलगा, तो पण वारला. आणि आता अक्का, म्हणजे बाबांना ह्या वयात खूप मोठं दुःख निसतं. आणि त्यांच्या डोळ्यासमोर हे अशा, आता शक्यतो वयस्कर माणसं असल्याच्या नंतर कुणालाही वाटत नाही की आपल्या डोळ्यासमोर हे असं काही व्हावं आपल्या पुढच्या पिढ्यांना, म्हणजे समजा आपल्या मुलांना, मुलींना, त्यांच्या मुलींना. पण बाबाला नातू गेला, नातवाचा परत एक नातू पण गेला छोटासा पाण्यात पडून, जसं की गरम पाण्यामध्ये पडून. मागे आपण व्हिडिओ सोडला होता, पूर्ण ते बाळ भाजून हे झालं. आणि मोठ्या मुलाचा मुलगा पण ऍक्सिडेंट मध्ये वारला. म्हणजे भरपूर दुःख त्यांनी ह्या वयात त्यांना म्हणजे हे झालेले आहे. आणि आता तर म्हणजे तरी आतापर्यंत हे तर भरपूर मोठं दुःख होतं. कारण जो व्यक्ती आपल्या नजरेसमोर रोज रोज असतो ना, ते कित्येक वर्ष बरोबरच येतं, त्या माणसाचं आठवण ही म्हणजे बरेच दिवस जातच नाही, एकदम लक्षातच राहतं कायम. आणि लांब सोबत नसतं तर मग ते लगेच माणसाला काय नाही 15-20 दिवस झाले का थोडस मन विरंगत, म्हणजे हे होतं. पण हे म्हणजे त्यांना नाही, ते म्हणजे माझ्या डोक्यातूनच जात नाही, कारण त्या नुसत्या आवाज देत राहायच्या. आणि आमच्यापेक्षा त्यांच्या सोबत जास्त गेलं का भाऊ, सारे बाय म्हणतात मला आता नुसतं भाऊ, म्हणजे दिवसाचे ते कंप्लीट 25, 30, 40, 50 वेळा भाऊ 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 उठल्यापासून. तुम्ही ते तिकडे होता बघा, दोघ होतो ना, सारे बायांना माहिती लई वर्षापासून एकत्र होते ना एकटेच. मग ते म्हणजे जसं इकडे आले बाबा तसं ते दोघं एकत्रच होते. जेवण लय बघितले बाय काय केली, दोघच होतो ना. म्हणजे जसं की अक्कांची पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगितली परवा दिवशी, की त्यांचं कसं झालं काय झालं. त्याच्यानंतर जेवढं पण काय होते त्यांच्या सुखात दुःखात सगळं बाबा त्यांना भरभरून सपोर्ट करायचे. काही सण असला काय असला, अक्काचा लय जीव होता बघ तुमच्यावर. तुमच्या सगळ्या मुला मुलीत अक्काचा तुमच्यावर जास्त जीव होता. मी म्हणतो पार मी गेला सगळ्यांपेक्षा सगळ्यात बाकीचं. आणि शिवाय हे राहिलं ना, म्हणजे आमच्या अक्कांची जी आई होती, म्हणजे बाबांची बायको, म्हणजे आमच्या म्हणजे आता आज सासू, तर त्या सुद्धा म्हणजे खूप याच्यामध्ये गेल्या. म्हणजे बाबांना म्हणजे ह्या वयामध्ये लय दुःख झाले, लय दुःख. म्हणजे एक मुलगा एक मुलगी, स्वतःची बायको आणि परत मुलाचा मुलगा नातू, म्हणजे असे 4-5 जण म्हणजे त्यांच्या मुलाचा मुलगा, शिवाचा मुलगा, मुलाच्या मुलाचा मुलगा, म्हणजे म्हणजे असं 2-3 पिढ्या, 5 जण असे त्यांच्या डोळ्यात देखता. पण मग अक्का होते तोपर्यंत म्हणजे बाबांना इथपर्यंत यायचा, ते अक्कांना इथपर्यंत यायचा बाबांचा म्हणजे खूप सपोर्ट आहे त्यांना पहिल्यापासून होता. अक्काला कधी सण असला काय असला का चालल्याच बाबांकडे, कारण एकट्या असायच्या, एकटं माणूस करमत पण नाही काय नाही. मग त्यावेळेस पहिल्या काळामध्ये बाबांनी खूप सपोर्ट केलेला आहे त्यांना. ज्यावेळेस हे भरती झाले ना, तर भरती तिथं जायला पैसे नव्हते यांच्याकडं. तर मग त्याच्या आजी होत्या ना, म्हणजे बाबांच्या ज्या बायको, त्यांनी त्यांच्या गळ्यातले दागिने मोडले होते. 30 किती हजारात बाबा? 500 म्हणजे 25 कमी 1 लाख. मग ते पैसे त्यांना तिकडे जाताना वगैरे जायला पैसे वगैरे लागतात असं बरंच काही. तर ते सगळे पैसे वगैरे त्या आजींनी डाग मोडून दिले होते बघा. आणि मग जसं की छोटं असल्यापासून मोठं उसपर्यंत, भरती उसपर्यंत सगळा बाबांनीच सांभाळ केलेला आहे दाजींचा. आणि घेऊन यायची यांना दूध प्यायला. आणि हे पुण्याला होते ना, तर मग हे बाबा त्या आजी एवढ्याला भाकरी वगैरे खाऊन घरचं जेवण पुण्याला जायचे घेऊन, त्यांना आंब्याच्या पेट्या. पुण्याला ट्रेनिंगला होते ना, मग तिथं काय खायला भेटतं आजी म्हणायच्या माझ्या शंकरला. मग इथून घेऊन जायचे ते जेवण, कडणं चवळीचं वगैरे. आणि त्या म्हणजे काळामध्ये, म्हणजे पहिल्या जुन्या काळामध्ये बाबांची परिस्थिती एकदम चांगली होती. घरी गाया म्हशी, दूध दुभत भरभराट, म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित होतं, पैसा पाणी सगळं. आणि दाजी मग बाबांनीच म्हणजे बाबांकडेच राहिलेले आहेत लहानपणापासून, आजी आणि बाबाकडे. तसं हे परिस्थिती म्हणजे नंतर चांगली झाली, अगोदर एवढी नव्हती. नंतर थोडीशी म्हणजे
बाबांचा त्या काळात थोडा बिझनेस वगैरे होता गांजाचा वगैरे धंदा, तर त्याच्यानंतर म्हणजे चांगलं झालं. अगोदर नॉर्मलच होती, जसं की अक्कांनी दिवस काढले त्यावेळेस. पण नंतर एक थोड्या कालांतरानंतर मग चांगली परिस्थिती बाबांची झाल्याच्या नंतर बाबांनी सगळं पुरवलं मग यांना. हे कुठे तरी बाबांनी दारू धंदा गांजा धंदा दगड घोडे ये पाहिलं सांगायचं तर कसं आता. हा मग असं पण बाकी मग सगळं दोघच जण हे राहायचे, म्हणजे ध्रुवचे पप्पा आणि अक्का. तर चला असो बाबांसंग आज म्हणजे बाबा आज चांगले गप्पा मारू राहिले ते एकदम मन मोकळ्यापणाने. तर आम्ही सोबत वगैरे सगळे जण जेवतो हे करतो ते तर हेच असतेच, म्हणजे त्यांना आम्ही जास्त हे नाही करीत, मोकळं नाही सोडीत. तसं मी म्हणजे खाली जा वर ये त्यांच्या परीने ते विरंगुळा जसा रोज करते तसा आता पण करते. थोडं कुठं म्हाताऱ्या माणसाला म्हणजे जाऊन बसलं हे झालं का थोडं मन त्यांचं हे होतं. चिखल झालं, रोडने सगळं पाय बी घसरत. आता नका इथं बसा, आता चालले होते ते मागाशी का आता नाही, त्याचं पाय पडा माझ्या. हा, मंदिरात हा ते बाई तिकडे दिवस ऊन वारा पाऊस काही असू, पण ही गोष्ट म्हणजे त्यांची अजिबात चुकत नाही. बरोबर दुपारचा 3-3:30चा चहाचा टाइम, त्याच्यानंतर चहा पेलं की आपले लगेच चालले मंदिरामध्ये पाया पडायचं, सगळ्या देवांच्या पाया पडायचं. परत शोपीस मध्ये जे पण काही देव देवता असतो अक्षरशः तुम्हाला दाखवते. या शोपीसच्या ज्या वस्तू आहेत हे आता श्रीकृष्णाची मूर्ती पहा, त्याच्यानंतर ह्या डॉल्स येतं हे येतं ते अक्षरशः यांच्या सुद्धा पाया पडतात, म्हणजे ते कुणीच सोडत आहेत डायरेक्ट. त्याच्यानंतर इथं वरती छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी मोठी फ्रेम आहे, तर इथं पण म्हणजे ते न चुकता तिकडं काही होऊ पण ते म्हणजे पडणारच पाया. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या दिवसाचं म्हणजे त्यांचा दिवस संपतो असं ते म्हणते. त्याच्यानंतर फक्त मग जेवलं का हातावर पाणी पडलं रे पडलं का मग लगेच झोपणार. जेवायला लागतं त्यांना. पण आता आमच्या बरोबर जेवतात, कधी 8 होते कधी 8:30 होते, पण अक्का होते त्यावेळेस ते दोघं जण 7ला म्हणजे 7लाच जेवायचे. काकाला जीव घ्यायची. अक्काला जीव घ्यायची कला म्हणजे टायमाला लागायचं त्यांना. काय करायचं? मग बाबांबरोबर अक्का दोघं जेवायचे आणि सकाळी आम्ही जेवायचं कधी, मग त्यांना कंट्रोल नव्हतं होत जेवायला. तिला माहिती होतं गोळ्या आता. होत्या ना ओले. नाव निघालं लय माय होती तिला. हा मग मला धंदा केला जायची किती यायची मला हा काय सांग. हा म्हणजे त्यांना म्हणजे सगळेजण ओळखतात आसपासच्या गावातले, कारण त्याच्या भाजी विकायच्या ना त्याच्यामुळे सगळ्या बायका वगैरे सगळे ओळखायचे त्यांना. भाजी फळं विकायचे, त्या डोक्यावर पाठी घेऊन पाय सगळे आजूबाजूचे गावं घ्यायचे त्यावेळेस. सगळे पार देऊ. हा, त्यांचा सगळा वनवास झालेला आहे ना, तो आजूबाजूच्या सगळ्या गावांना माहिती. एका ताईंनी कमेंट केली की ताईंना तुम्ही एवढं झालेलं असताना एवढं खरं बोलल्या तुमची कमाल आहे. मागून असं झालं पण तिला. खरं बोलायला आहे ना हिंमत लागत नाही ताई, खोटं बोलायला हिंमत लागते. हा त्यातल्या तर एक दोघी जणी म्हणल्या की तुम्ही शेअर करायला नव्हतं लागत, अशा गोष्टी होऊन गेलेल्या असतात सांगायच्या नसतात. पण नाही का नाही सांगायच्या, जोपर्यंत त्या होत्या तोपर्यंत म्हणजे आम्ही कधी नाही सांगितलं. आम्हाला बरं पण नाही वाटलं सांगायला, पण खरंच हा. आणि जी गोष्ट घडली ना असं नाही की त्याच्यामध्ये खरं आहे का ते आपलं त्याच्यामध्ये खोटं आहे का काय असं काही नाही. कारण अशा काही गोष्टी आहेत ना ताईंनो की त्या सांगायच्या लायकीच्या पण नाहीये. हा त्याच्यामुळे सांगू पण शकत नाही. आणि असं नाही व्हिडिओ काय आपला 1-2 जण काही बघत नाही, पूर्ण शेजारी म्हणजे गाव सगळे भाऊ बहीण नातेवाईक सगळे बघतात. त्याच्यामुळे जे पण काही होतं ना ते म्हणजे सगळं आम्ही जे रियालिटी मध्ये घडले ना ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं सगळं. सगळ्या आजूबाजूच्या आमच्याच गावाला नाही आजूबाजूच्या 4 गावाला पण माहिती. कारण असं सांगणं किंवा वेगळं सांगणं वाढून सांगणं, कारण म्हणजे झाल्याच्या नंतर त्यांचं असं झाल्याच्या नंतर 13 दिवस जेवढे पाहुणे येत होते ना सगळ्यांच्या तोंडामध्ये तेवढीच गोष्ट का तिने लय कष्ट केले आणि तिने लय सहन केलं, लय वनवास सहन केला तिने. प्रत्येक जण हेच म्हणायचं. आणि पार लांबचं कोणी असलं तरी त्याच्या डोळ्यातून टपाटप अश्रू पडत होते, म्हणजे इतकं जबरदस्त. कष्ट लय केले, जबरदस्त कष्ट खतरनाक. साडा राहते ना गावात खाली उभं चाललो का करायची पिशी बाईन 10 रुपये चाल माग चल कम ना 10 रुपये इतकी मजाची राहते. हा म्हणजे लहानपणीच सांगते. नगरला चाललो ना आम्ही विठ्या चालवते ना हा मग इथं त्याला टपन झालं बरं का आम्हाला तिकडे गेलो 5 गाले बरोबर त्यावेळेस तर बोल जेवढं जात असं मी इतकं खायला घ्यायचं माझ्या मी मग पुढा झाला का म्हणजे बाबा गावात राहत होते. म्हणजे एसट्या होत्या पहिल्या, आता बंद झाल्या. मग ते बस मधून ना ज्यावेळेस म्हणजे आता अक्कांना काही खायला वगैरे एवढं भेटत नव्हतं जे आहे ते, मग बाबांनी कधी जर अक्कांना नॉनव्हेज लय आवडायचं आमच्या एसटीने 5ची एसटी राहायची यांना म्हणते ते. हा म्हणजे 5ची एसटी राहायची. मग बाबा जर नगरला गेले कधी केळी आणायची कधी काय, मग 5च्या एसटीला टायमाला अक्का बरोबर तिथं रस्त्याला थांबणार. म्हणजे इथून बाबांचं घर 2.5-3 किलोमीटर म्हणजे इथूनच जायची. दोघं थांबायचं बाहेर हा दोघं राजू थांबायचे आणि अक्का थांबायचे. मग बाबा एसटीतून कधी बिस्किटचा पुडा फेक कधी केळी फेक, आणि जर नॉनव्हेज असलं ना तर फक्त अशी काळी पिशवी दाखवायचे
मग लगेच अक्का राहू दोघं लगेच गावात. मग त्या दिवशी राहणार, रात्री जेवणार आणि सकाळी परत माग येणार. हा म्हणजे काही पण जे असं ते म्हणजे एक लहानपणी त्यावेळेला काही भेटायचं नाही, पण आशा किती वाईट. आणि ते सांगते ते गावात म्हणजे शाळेला जायचे तर 10 रुपये मागायचे ते आजींना, तर आजी देत नसायच्या, तर लगेच रुसून यायचे आणि रडायचे. तर मग बाबा म्हणायचे का रे भाऊ को म्हणून तू चालला माग, तर म्हणायचे मला 10 रुपये नाही दिले आजीनी, तर हे म्हणायचे चल मग मी देतो तुला. म्हणजे ते पहिले दिवसच वेगळे त्यांचे. तर चला असो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.